श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 8. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. दत्तावताराचे वर्णन. ब्रह्मज्ञानासाठी तप करणारे खरे ब्राह्मण. दुसऱ्या दिवशी तिरुमलदास आपले नित्य नैमित्तिक अनुष्ठान झाल्यावर म्हणाले, अरे शंकर भट्टा, आत्मसाक्षात्कार जेव्हा होतो त्यावेळी 16 कला आपापल्या भूतांमध्ये लय पावतात. त्या देवता मूलभूत शक्ती असलेल्या चैतन्यात लीन होतात. आत्मज्ञान, कर्म इत्यादी ब्रह्मस्वरूपात लय पावतात. अशा ब्रह्मज्ञानासाठी जो परिश्रम करीत असतो तो खऱ्या अर्थाने ब्राह्मण होय. प्राण, विश्वास, आकाश, वायू, अग्नी, सागर, भूमी, बल, इंद्रिये, मन, अन्न, पाणी, विचार, मंत्र, कर्म, लोककलांची विविध नावे, त्यांना 16 कला असे म्हणतात. श्रीपाद प्रभू षोडश कलांनी परिपूर्ण असे परब्रह्म अवतार आहेत. अन्न हेच मन होय. सात्विक अन्नाच्या सेवनाने मनाचे निर्मलत्व प्राप्त होते. विधात्याने प्रथम प्राण्यांची सृष्टी केली. प्राण म्हणजे संपूर्ण विश्वात विद्यमान असलेली प्राणशक्ती होय. त्या प्राणशक्ती सूक्ष्मात्मा हिरण्यगर्भ या नावाने सुद्धा संबोधले जाते. विधात्याला हिरण्यगर्भ असेही नाव आहे. प्राणमय कोश शरीराला शक्ती शरीर असे म्हणतात. प्राणमय चैतन्याची शुद्धी केल्यास मनुष्यांच्या भौतिक दुःखांचे निवारण होते. मनुष्याचा स्थूल देह रोगी होण्यापूर्वी प्राणमय शरीर रोगग्रस्त होते. त्यांच्यानंतर स्थूल शरीर रोगग्रस्त होते. सृष्टीच्या प्रारंभाचा निश्चय झाल्यावर पंचमहाभूतांचा आविर्भाव होतो. या पंचभूताचे आकलन करण्यासाठी पंचेंद्रियांची रचना होते. ह्यांचे संधान करून व्यवस्थित काम करण्यासाठी मनाची निर्मिती झाली. मनुष्याने आपल्या आहाराविषयी अत्यंत सावध असले पाहिजे, कारण आहाराच्या सूक्ष्म भागानेच मनातील भावना प्रकट होतात. असे आहाराचे गुण, त्याप्रमाणे आपले विचार होतात. मनात विचाराच्या धारेस क्रमबद्ध करून नियंत्रित करणे यालाच मंत्र असे म्हणतात. यज्ञ यागादिकांचे विधीपूर्वक आचरण करीत त्या कर्मकांडात सांगितलेले मंत्रोच्चारण विधीपूर्वक करणे ह्यास कर्म असे म्हणतात. विश्वनिर्मिती कर्मानुसार केली जाते. नाव रूप विवर्जित जग असू शकत नाही. अशा प्रकारे गूढ दुःखाच्या साखळीची 16 रंगाची बेडी तयार होते. मानवी शास्त्रात प्रत्येक इंद्रियावर विशिष्ट देवतेचा प्रभाव असतो. समाधीस्थ असलेल्या योग्यात जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळी 16 कला लय पावतात. योग्यांच्या भौतिक इंद्रियातील चैतन्य शक्ती विश्वातील चैतन्य शक्तीमध्ये लीन पावते. कर्णेंद्रिये व ज्ञानेंद्रियांनी युक्त असलेला मनुष्य कर्म न करता राहू शकत नाही. अहंकार नष्ट झाल्याशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही. मनुष्याच्या अहंकारामुळे कर्माचरण घडत असते. अहम म्हणजे मन आणि बुद्धी यांच्या निर्बंधाच्या चौकटीत बसवलेली चैतन्य सभा. आत्मसाक्षात्कार झाल्यास योग्य जन्मांतराचे कर्मफल शेष राहत नाही. अहंकार पूर्णपणे नामशेष झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही. योगास जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा श्रोत कर्म आणि त्याची फळे, अहंकार केंद्र आणि त्यांचे मायाजाल शाश्वत परमात्म्यामध्ये लीन होऊन योगी परमात्म्यात लीन होतो आणि व्यक्तित्वरहित होतो. परमात्मा व्यक्तित्वरहित शक्ती स्वरूप होऊन राहिला आहे. कर्म व त्याच्या फलाचा नाश पाहून योगी सिद्धावस्थेस प्राप्त होतो. जरी योगी कर्मफलाचे भोग स्थूल देहाने भोगत असला तरी देहाभिमान नसल्या कारणाने तो सतत मुक्तावस्थेत स्थित असतो. परमात्मा योग्यांच्या द्वारे आपल्या दिव्य लीलांचे प्रकटीकरण करीत असतो. यौगिक शक्तीचा अहंकार एखाद्या योग्यात झाला असेल तर सर्व शक्तींचे हरण करून परमात्मा त्याचे गर्वहरण करतो. योग्याला परमात्म्याच्या हातातील साधन व्हावयाचे असल्यास त्याचा अहमन्यपणा परमात्म्यात विलीन होणे आवश्यक असते. श्री बाप्पन्नार यांनी श्रीशैली असलेल्या श्री मल्लिकार्जुन आणि गोकर्ण क्षेत्री स्थित महाबळेश्वर व इतर काही ठिकाणी सौरमंडळातून शक्तिपात केला होता. स्वयंभू दत्तांच्या अर्चन मूर्तीत सुद्धा शक्तिपात केला होता. अग्निसंबंधित असलेल्या या शक्तीस शांती विधान करावे लागते. तसे न केल्यास अर्चकासह अर्चना करविणारे सुद्धा
अर्चना मुक्तीच्या प्रखर तेजाने शिक्षेस पात्र होऊन त्यांना अनिष्ट फल प्राप्त होते. स्वयंभू दत्त मूर्तींमध्ये झालेल्या शक्तिपाताचे रहस्य केवळ अंतर्ज्ञानी असलेले योगीच जाणू शकतात. श्रीशैल्य मल्लिकार्जुन स्थानी शक्तिपात हजारो लोक उपस्थित असताना श्री बाप्पन्नाचार्यांचे अद्वैत्वाने झाला. सूर्यमंडळातील तेज बाहेर पडून सर्वांच्या समक्ष मल्लिकार्जुनांच्या लिंगात विलीन झाले. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार व हा शक्तिपात ही दोन अत्यंत गोपनीय अशी दैवी रहस्य आहेत. ती केवळ महायोग्यांना सांगण्यासारखी व त्यांनीच जाणण्यायोग्य आहेत. श्रीशैल्यात झालेल्या शक्तिपाताचे शांतिविधान करण्यात आले. यात हजारोंच्या संख्येने अन्नदान झाले. त्या योगाने जठराग्नी शांत झाला. उग्रत्वाची शक्ती शिथिल होऊन शांती तत्वात विलीन होते. तेव्हा सर्व कार्य शांत व शुभप्रद होते. पिठापूर येथील स्वयंभू मुक्तीवर झालेल्या शक्तिपातास प्रत्यक्ष साक्ष व दाखला नसल्या कारणाने तेथे शांतिविधान किंवा अन्नदान झाले नाही. श्री बाप्पन्नारे यांनी अन्नदान करण्यास सुचविल्यावर सुद्धा पिठापुरातील ब्राह्मण पंडितांनी तर्कवितर्क करून श्री बाप्पन्नारे यांची सूचना फेटाळून लावली. श्रीपाद षोडश कला परिपूर्ण. काळ आपल्या गतीने चालला होता. श्रीपादांचे वय आता 2 वर्षांचे झाले. या 2 वर्षांच्या कालावधीत श्रीपादांनी आपल्या षोडश कलांनी परिपूर्ण असलेले अनेक बाललीलांद्वारे दाखवून या युगातील महाअवतार असल्याचे निदर्शनास आणले होते. वयाच्या 16व्या वर्षी श्रीपाद प्रभूंनी पिठापूर सोडले. त्यानंतर ते 14 वर्षापर्यंत कुरवपूर व आणखी काही क्षेत्रात राहिले. परंतु त्यांची शरीरयष्टी 16 वर्षाच्या किशोराप्रमाणेच होती. श्री दत्तात्रयांचे षोडश अवतार. 16 या संख्येचे दुसरे एक वैशिष्ट्य आहे. या श्री दत्तात्रयांनी पूर्ण युगात 16 अवतार धारण केले होते. ते असे: योगीराज, अत्रिवरद, दिगंबर वधूत दत्तात्रेय, कालाग्निशमन, योगी जनवल्लभ, लीला विश्वंभर, सिद्धराज, ज्ञानसागर, विश्वंभरावधूत, मायामुक्तावधूत, आदिगुरु, संस्कारहीन शिवस्वरूप, देवदेव, दिगंबर, दत्तावधूत, श्यामकमल लोचन. संतान प्राप्तीसाठी हिमाद्री पर्वतावर तपस्या करणाऱ्या अत्रि आणि अनुसया या बुधवारी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्रात सूर्योदयी योगीराजाच्या रूपामध्ये दर्शन दिले. या अवतारात स्वामी स्फटिकाप्रमाणे निर्मल होते. आपल्या समाधी स्थितीमध्ये सलग 100 वर्षे अत्रि महर्षी व दिव्य योगीराजांचे दर्शन घेत. या महर्षींच्या तपोग्नीने तिन्ही लोकांमध्ये गोंधळ माजला. त्यांना शांत करण्यासाठी कार्तिक कृष्ण प्रतिपदा गुरुवार प्रातःकाली गुरूंच्या होऱ्यात रोहिणी नक्षत्रात षटभुज अशा दत्तात्रेयांनी अत्रि महर्षींना दर्शन देऊन वरदान दिले. यालाच अत्रि अवतार म्हणतात. अत्रि वरदावतार प्रभूंकडे अत्रि महर्षींनी संतान प्राप्तीसाठी विनंती केली. स्वामींनी उत्तर दिले, माझ्यासारखा अन्य कोणीही नाही. मी स्वतःलाच आपणास दान देत आहे. नंतर त्यांनी दिगंबर अवतारात छोट्या बालकाच्या रूपात दर्शन दिले. त्या दिवशी शुक्रवार मृगशीर्ष नक्षत्र, सूर्योदय काल, कार्तिक कृष्ण द्वितीय होती. हे दिगंबरावधूत दत्तावतार रूप आहे. अत्रिदर्शित दत्तांचे दिव्य रूप. हा दिगंबरावधूत दत्तावतार अत्रि आणि अनुसया या दोघांनी पाहिला. अग्रहण्य पौर्णिमा बुधवार दिनी महर्षींच्या डोळ्यातून प्रलय कालासारखे अतिशय उग्र तेजोपुंज बाहेर पडले. त्या तेजोपुंजाने अनुसया मातेच्या गर्भात प्रवेश केला. त्यानंतर त्यांचे उग्रत्व नष्ट झाले. त्या परमज्योतीने पुत्ररूप धारण केले. याला कालाग्निशमन दत्त म्हणतात. प्रिय शंकर भट्टा, या कालाग्निशमन दत्त मूर्तीचीच आराधना अप्पलराज शर्मा यांच्या घरात पिढ्यानपिढ्या होत होती. श्री दत्तावतार. श्रीपाद श्रीवल्लभ अवतार काल. कालाग्निशमनाने अग्रगण्य पौर्णिमा गुरुवार मृगशीर्ष नक्षत्रावर सायंकाळी लीला बालक रूपात जन्म घेतला. यालाच योगीजन वल्लभावतार म्हणतात. श्री दत्त श्रीपाद श्रीवल्लभ रूपामध्ये
श्री पीठिकापूरमध्ये महापुण्य रूपपिणी सुमती मातांना प्राप्त झाले. श्री गणेश चतुर्थीच्या शुभ दिनी सूर्योदय समयी चित्रा नक्षत्रावर तूळ राशी सिंह लग्नावर जन्म घेतला. कलियुगातील हा त्यांचा सर्वप्रथम अवतार होता. योगीजन वल्लभ रूपातील स्वामींकडे अनेक मुनिवरांनी मार्गदर्शनाची इच्छा व्यक्त केली. त्यांची परीक्षा घेण्यासाठी स्वामींनी एक मायारूपी कन्येची निर्मिती केली. तिच्याबरोबर वार्तालाप करीत ते एका नदीत अंतर्धान पावले. हा लीला विश्वंभरा अवतार. ही लीला पौष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बुधवारी प्रातःकाली घडली होती. ती माया कन्यका दुसरी तिसरी कोणी नसून त्यांची अर्धांगिनी अनघा माताच होती. ही दिव्य भक्त स्वरूपिणी श्रीपादजींच्या वामभागी विराजमान आहे, कारण दक्षिण भागी दत्तात्रेय आहेत. अशा प्रकारे श्रीपाद श्री वल्लभजी रूपामध्ये अर्धनारीश्वर तत्व समाविष्ट आहे. हे दैव रहस्य आहे. श्री दत्तांचे अनेक अवतार. आपले प्रभू काही काळ बद्रिकारण्यात राहिले होते. तेथील सिद्ध पुरुष स्वामींची परीक्षा घेऊ इच्छित होते. स्वामींनी त्यांच्या सर्व शक्तींचे हरण केले. जेव्हा ते शरणागत होऊन आले तेव्हा त्यांच्यावर आत्मसिद्धीने अनुग्रह केला. ही घटना माघ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी मघा नक्षत्रावर दुपारी घडली. ज्या मूर्तीने सिद्ध मुनीवर अनुग्रह केला त्या मूर्तीचे नाव आहे सिद्ध राजावतार. श्रीपादजींचा गणेश चतुर्थीला अवतार होण्यापूर्वी बरोबर 2498 वर्षे आधी एक अजब घटना घडली. वेगवेगळ्या उपस्थितीत पोचलेल्या महायोगांनी दत्तप्रभूंच्या दर्शनाप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या. प्रभूंनी त्यांना एका 25 वर्षाच्या युवकाच्या रूपात दर्शन दिले. त्यांना क्रियायोग शिकविला, जो पूर्व युगात प्रचलित व अत्यंत प्राचीन होता. त्याच्यामुळे जीवांची परिमाण क्रमित वेगाने वाढते. सहज परिणाम दशेमध्ये मानसिक चैतन्य लाखो वर्षात सुद्धा पूर्णत्व प्राप्त करू शकत नाही, पण क्रियायोगामुळे काही वर्षातच पूर्णत्वाची सिद्धी होते. उच्चतरीय चैतन्य भूमिकांच्या महाशक्तीला भू, जल, वायू, अग्नी आणि आकाश चैतन्यामध्ये आकर्षित करून त्या महाशक्तीच्या संकल्पानुसार निम्नस्तरीय भूमिकांच्या मूलतत्वामध्ये बदल घडविण्याच्या क्रियेलाच क्रियायोग म्हणतात. ही अतिशय गोपनीय अशी श्री दत्तात्रेयांची योगक्रिया आहे. त्यामुळे शरीराच्या आतील कण प्राणवायूने व्याप्त होतात. शरीराच्या आतील कृष्णांगारक अर्थात कोळशासारखे रूप कमी होते. मानवाला मृत्यूवर विजय मिळवून मृत्युंजय रचण्याचा हा राजमार्ग आहे. या परमगुरु स्वरूपाला ज्यांनी क्रियायोगाचे शिक्षण दिले त्यांना श्री बाबाजी म्हणतात. श्री बाबांजींनीच आदिशंकराला चांडाळ रूपात पाहून ज्ञानरोध केला होता. अजूनही ते सशरीर आहेत. जेव्हा श्री दत्तात्रेयांनी योगांना श्री बाबाजी रूपामध्ये दर्शन दिले तेव्हा त्यांना भूमंडळावर अवतरित होण्याची इच्छा व्यक्त करण्यास ते योगी विसरले. महायोग्यांनी आपल्या चुकीमुळे चिंतित होऊन ती चूक सुधारण्यासाठी नेपाळ व भूतान देशाच्या मध्यभागी असलेल्या कैवल्य शृंग ठिकाणी घोर तपस्या केली. त्यांच्यामध्ये अधिकांश महायोगी काही शेकडो वयाचे होते. ते महातपस्शाली होते. त्यांची प्रार्थना ऐकून प्रभूंनी दर्शन दिले. त्यांच्या प्रार्थनेचे फलस्वरूप आकाशामध्ये एक महातेजोपुंज दुग्गोचर झाला. त्यांची कांती कोटी सूर्यांच्या कांतीप्रमाणे होती. हळूहळू आदी मध्य अंत अशा त्या महातेजाने एका वृद्धाचे रूप धारण केले. ते त्या प्रभूंना श्री विश्वेश्वर महाप्रभू म्हणत होते. तेजपुंज दुग्गोचर झाला. त्यांची कांती कोटी सूर्यांच्या कांतीप्रमाणे होती. हळूहळू आदी मध्य अंत अशा त्या महातेजाने एका वृद्धाचे रूप धारण केले. ते त्या प्रभूंना श्री प्रभूंनी 12 वर्षांनी एकदा दर्शन देण्याचे कबूल केले. त्यांनी सांगितले की 12 वर्षे म्हणजे हे अंतर खूपच आहे. प्रभूंनी 6 वर्षांनी एकदा म्हटले तरीही योगी म्हणाले की हा अवधी सुद्धा जास्तच आहे. करुणा तरंगवाल्या प्रभूंनी अजून कमी अवधी करून 6 महिन्यातून एकदा दर्शन देण्याचा वादा केला.
तेव्हा मुनींनी पृथ्वीवर अवतरित होण्याची विनंती केली. श्री विश्वेश्वर प्रभूंनी 2498 वर्षांनी पीठिकापूर तेथे श्रीपादजींच्या रूपात अवतरित होण्याचे वचन दिले. त्यांनी असेही सांगितले की त्यांचे 12 अंशावतार अवतरित होतील. 12वा अवतार श्री रामलाल महाप्रभू नावाचा होईल, ज्यांनी वासुदेवानंद स्वामी सरस्वती नामक यतीला निर्विकल्प समाधी स्थिती प्रदान केली. वासुदेवानंदजी कालांतराने पीठिकापूर येथे श्रीपादजींच्या जन्मस्थळी श्री बाप्पांनाचार्यांच्या स्वगृही दर्शन घेतील, पण त्यांच्या जन्मस्थळी त्यांच्या पादुकांची प्रतिष्ठापना करण्याचा योग ते दुसऱ्या कोणास तरी देऊ इच्छितात. म्हणून वासुदेवानंदजी पादुकांची प्रतिष्ठापना करणार नाहीत. बेटा, तू फक्त एवढेच ध्यानात ठेव की कोणाचे काम होणे अथवा न होणे किंवा दुसऱ्याच्या पद्धतीने होणे त्याच्यासाठी श्रीपादांचा संकल्पच कारणीभूत असतो. मी माझी शंका व्यक्त केली. महाराज, पादुकांची प्रतिष्ठापना ह्यासारख्या छोट्या कामासाठी शेकडो वर्षांची वाट पाहणे गरजेचे आहे का? तिरुमलदास म्हणाले, बेटा, हा श्रीपादजींचा चमत्कार आहे. त्यांच्या संकल्पाशिवाय छोटे पान सुद्धा हलू शकत नाही. बद्री अरण्यात द्रोणागिरी पर्वत आहे. त्यांना संजीवनी पर्वतही म्हणतात. तेथे बाबाजी राहतात. ते फक्त 25 वर्षांचे वाटतात. ते नेपाळ व भूतान यांच्या मध्यभागी असलेल्या कैवल्य शृंग येथे श्री विश्वेश्वर महाप्रभूंच्या वृद्ध रूपामध्ये दर्शन देतात. आता कुरवपूर येथे 16 वर्षाच्या बालयतीच्या रूपामध्ये दर्शन देतात. एकाच वेळी 3 रूपामध्ये ते हजर असतात. आद्य पराशक्ती श्री कन्यका परमेश्वरी बाबाजींच्या बहिणींच्या रूपामध्ये दशाश्वमेध घाटाच्या गुहेत राहते. वत्सा, श्रीपादजींच्या लीला अचिंत्य व अतर्क्य आहेत. पूर्वी कधी न पाहिलेल्या न ऐकलेल्या मार्कंडेय महर्षीच्या मार्गदर्शनाखाली वैश्य मुनींनी काशीमध्ये महायज्ञ केला होता. तेव्हा कन्यका परमेश्वरी दशाश्वमेध घाटावर त्यांना दर्शन देऊ आशीर्वाद दिला. ही घटना आषाढ पौर्णिमेच्या दिवशी घडली होती. वेदव्यास सुद्धा आषाढ पौर्णिमेच्या दिवशी जन्मले होते. या पौर्णिमेचे नावच गुरुपौर्णिमा आहे. गुरूंचे गुरु आदिगुरु श्री दत्तात्रेयच आहेत. परशुराम यज्ञ करीत होते. श्रावण शुद्ध अष्टमी सोमवार या दिवशी स्वामींनी कृष्णमलक वृक्षाखाली पिंगलनाग नावाच्या मुनींना आपल्या यथार्थ शिवतत्वाविषयी सांगितले. यालाच शिवस्वरूप अवतार किंवा संसारहीन अवतार म्हणतात. ब्रह्मदेव एकदा वेद विसरले. भाद्रपद चतुर्दशी गुरुवार शततारका नक्षत्राच्या दिवशी ते दत्त स्वामींना शरण गेले. स्वामींनी त्यांना वेदांचा अनुग्रह दिला. त्या अवतार मूर्तीचे नाव देवावतार आहे. यदू महाराजांना अवधूत रूपात दर्शन देऊन आपल्या 24 गुरूंविषयी सांगितले. अशा प्रकारे त्यांना आपला अनुग्रह दिला. यालाच दिगंबरावतार असे म्हणतात. हा अवतार अश्विन शुद्ध पौर्णिमा बुधवार या दिवशी झाला. गोरक्षक नावाचा सद्भक्त होता. त्याला गोरक्षनाथ असेही म्हणत. एकदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी त्याला स्वामींचा साक्षात्कार झाला. या मूर्तीला दत्तावधूतावतार म्हणतात. गोरक्षकाचेच अनुयायी नेपाळ देशात राहतात. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कुंडलीची प्रत शुकनाडी ग्रंथामध्ये आहे. कालांतराने ती नेपाळ देशाहून पीठिकापूरला पोचेल. तेव्हापासून असंख्य लोक दत्तपादुकांच्या दर्शनासाठी पीठिकापूरला येत राहतील. वत्सा, सिद्धराज अवतारानंतर दत्तांनी संपूर्ण ज्ञानयोगेमध्ये प्रवेश केला. फाल्गुन शुद्ध दशमी रविवारी प्रातःकाली ज्ञानयोगामध्ये प्रवेश केलेला या अवतार मूर्तीचे नाव ज्ञानसागरावतार आहे. ज्या सिद्धमुनींनी आमच्या प्रभूंकडून ज्ञानयोगांची दीक्षा घेतली त्यांनी आपली ज्ञानसाधना सुरू ठेवली. स्वामींनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी अत्यंत विकृत स्वरूपात त्यांना दर्शन दिले. जे योगी संपूर्णपणे शरण आले त्यांना पूर्ण रूपाने अनुग्रहित केले. ही घटना चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी
मंगळवार चित्रा नक्षत्रामध्ये घडली. यालाच विश्वंभरावधूत अवतार म्हणतात. काशी क्षेत्रामध्ये एक सद्ब्राह्मण राहत होता. एखादा वैशाख शुद्ध चतुर्दशी बुधवार स्वाती नक्षत्र असलेल्या दिवशी त्यांच्याकडे श्राद्ध होते. पवित्र अशा श्राद्धाच्या दिवशी एका कौपीनधारी याचकाने आपल्या कुत्र्यासोबत घरात घुसून घर अपवित्र केले. ब्राह्मण रागाने लालबुंद झाला, पण त्या याचकाने आपल्या कुत्र्याकडून वेदमंत्र म्हणविले. ब्राह्मण समाजातला हा याचक श्री दत्तप्रभूंविषयी दुसरा कोणी नाही. त्यांच्या या पाया पडून ब्राह्मणाने क्षमा मागितली. हा ब्राह्मण म्हणजे पूर्वजन्मातील विष्णुदत्त नावाचा एक दत्तभक्त होता. स्वामींनी प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले की ही दंपती कलियुगामध्ये सुमती व अप्पलराजू शर्मा म्हणून जन्मास घेतील. त्यांच्या या कालीशमन दत्तमूर्तीची आराधना करतील. ते स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने त्यांच्या मुलाच्या रूपात जन्म घेतील. श्री दत्तावतार मूर्तीचे नाव माया मुक्तावधूत असे आहे. जंबासुराचा वध करण्यासाठी दत्तगुरु आणि अनघा लक्ष्मी यांनी अवतार घेतला. या युगल मूर्तीला आदिगुरु अवतार म्हणतात. कार्तिक शुद्ध द्वादशी बुधवार रेवती नक्षत्र या दिवशी सूर्योदय समयी श्री दत्तप्रभूंनी आपल्या श्यामकमल नेत्रांद्वारे अमृतदृष्टी करत दिव्यकांती फैलावत लोकांना दर्शन दिले. या अवतार मूर्तीचे नाव श्यामकमललोचन. श्री दत्तप्रभू आनंद भोग व मोक्षाचे दाते आहेत. त्यांची आराधना करण्यासाठी केवळ त्यांच्या पादुकांची आराधना केली असता पुरे. चारी वेद श्वान रूपाने त्यांच्या पादुका चाटतात. सर्व अशुद्धीपासून मुक्ती करतात. जर असे वेद मलिन श्वान बनून त्यांच्या चरणकमली पडून असतात तर श्री दत्तात्रेयांच्या पवित्रतेची कल्पना करण्यास मानवच काय तर देवता आणि सप्तऋषी सुद्धा असमर्थ होत. युगांतरी जेव्हा वामनावतार झाला तेव्हा त्यांचे समकालीन असलेल्या श्री वामदेव महर्षींचा सुद्धा जन्म झाला. त्यांच्या जन्मसमयी मातेच्या गर्भातून केवळ क्षीर बाहेर आले आणि चारी दिशेने अवलोकन करून पुन्हा गर्भात निघून गेले. तेव्हा देवता व ऋषीगणांनी प्रार्थना केल्यावर श्री वामदेवांनी पुन्हा जन्म घेतला. ते जन्मताच ब्रह्मज्ञानी होते. त्याचप्रमाणे श्रीपादांच्या जन्मसमयी सुद्धा घडले. त्याचप्रमाणे 2 वेळा जन्म घेतल्याने ते आजन्म द्विज होते. ते ब्रह्मज्ञान संपन्न होते. ते संपूर्ण अखंड अनंत अद्वैत सच्चिदानंद घन असल्या कारणाने या अवतारात त्यांना गुरु अशी व्यक्ती नव्हती. श्रीपाद प्रभूंचा गणेश चतुर्थीला चित्रा नक्षत्रावर तूळ राशीत सिंह लग्नात जन्म झाला. वास्तवात ते त्रिमूर्तींचे संयुक्त रूप नसून त्रयमूर्तीच्या अतीत असलेले एक विशिष्ट तत्व आहेत. म्हणून त्या मूर्तीस अतीत असलेले चतुरत्व असल्याचे सुचविण्यासाठी त्यांनी चतुर्थीस अवतार घेतला. चित्रा नक्षत्राचा अधिपती अंगारक आहे. तो ग्रह पाप स्थानी असता सकल जीव राशीस अमंगलप्रद ठरतो. सकल अमंगळाचे हरण करून शुभ मंगल तत्व प्रदान करण्यासाठी प्रभूंनी चित्रा नक्षत्रामध्ये जन्म घेतला. चित्रा नक्षत्र असताना श्रीपाद प्रभूंचे पूजन केल्यास विशेष फलप्रद ठरते. श्रीपाद प्रभू साक्षात धर्मशास्त्री आहेत. ते हरिहरात्मज श्री अय्यप्पा स्वामी असल्याचे सुचविण्यासाठी त्यांनी तूळ राशीमध्ये जन्म घेतला. सर्व ग्रहांचा राजा असलेल्या रवीच्या घरात म्हणजे सिंह लग्नात त्यांचा जन्म झाला. ते या विश्वाचे नियते आहेत हे ते स्पष्टपणे सुचवितात आणि ते सम्राट असून त्यांचा दैदिप्यमान राजदरबार भरवण्यासाठी आले होते. ते जाणत नाहीत असे धर्मशास्त्रच नाही. धर्मसंकटात सापडलेल्या आपण त्यांनी प्रार्थना केल्यास आपापल्या धर्म पथदर्शनाचा लाभ होतो. श्री दत्तप्रभूंपासून त्रिमूर्ती आणि त्रिमूर्तीपासून 3 कोटी देव व त्यांच्यापासून 33 कोटी देवता उत्पन्न झाल्या. म्हणून केवळ श्री दत्त स्मरणाने सकल देवता स्मरण केल्याचे फल प्राप्त होते. श्री दत्तप्रभूंच्या ब्रह्ममुखास ऋषीपूजन करावे. विष्णुमुखास श्री सत्यनारायण व्रत व विष्णू सहस्त्रनामे पूजन करावे. त्यांच्या रुद्रमुखास रुद्राभिषेकाने अभिचंतन करावे.
ब्रह्माच्या जिभेवर सरस्वतीचा निवास असल्याने ती दत्तप्रभूंच्या मुखावर वास करते. श्री विष्णूच्या वक्षस्थळी महालक्ष्मीचा वास असल्याने ती दत्तप्रभूंच्या विष्णुमुखात ती निवास करते. शिवाच्या वाम भागात गौरी देवी राहत असल्याने दत्तप्रभूंच्या शिवमुखात तिचा वास असतो. श्रीपाद प्रभू स्वतः श्री दत्तात्रेय असल्याने सृष्टीतील सकल स्त्रीदेव शक्ती श्रीपादांच्या वामभागी व पुरुष देवता शक्ती उजव्या बाजूस विराजमान आहेत. तिरुपतीमधील सप्तगिरीवर अवतरलेले श्री व्यंकटेश्वर स्वामी हे साक्षात श्री दत्तप्रभूच. वे कार हे अमृत बीज व कट हे ऐश्वर्य बीज होय. वे म्हणजे पाप व कट म्हणजे खंडन करणारा आणि हरण करणारा असा अर्थ आहे. श्री व्यंकटेश्वर हे दिव्य अमृत व ऐश्वर्याचे प्रदाते आहेत. ते सर्व पापांचे हरण करणारे सुद्धा आहेत. श्री व्यंकटेश्वर आणि श्रीपाद श्री वल्लभ खरे पाहता एकच असून अभिन्न आहेत. तेव्हा मी म्हणालो, हे तिरुमलदास, पूर्वी वर्णाश्रम धर्म काटेकोरपणे पालन करावा लागत असे. आपल्या प्राचीन ज्येष्ठांचे म्हणणे होते. परंतु श्रीपाद प्रभूंचे मत याच्यापेक्षा वेगळे होते असे मला वाटते. तर माझ्या या शंकाचे समाधान करावे अशी विनंती. ब्राह्मणांचे लक्षण. यावर तिरुमलदास म्हणाले, अरे, ब्राह्मणांनी ब्रह्मज्ञानाच्या अन्वेषात जीवन घालविले तरच तो सद्ब्राह्मण म्हणविला जातो. विहित धर्म कर्माचा त्याग करून दुराचारी झाल्यास तो दुष्ट ब्राह्मण होईल. त्याचे दुराचार वाढून तो गोहत्या व गोमांस भक्षण करेल. त्याने दुसऱ्या स्त्रीची अभिलाषा धरल्यास त्यांच्यातील ब्राह्मणत्व लोप पावून त्याचे ब्रह्मतेज संपूर्णपणे क्षीण होते. त्याच्या शरीरातील जीवकणांमध्ये बदल घडून तो चांडाळत्वास प्राप्त होतो. तेव्हा तो नावासाठी ब्राह्मण राहतो. क्षत्रियाने ब्रह्मज्ञानाच्या आकांक्षेने निरंतर तपाचरण केल्यास ब्राह्मणत्व प्राप्त करू शकतो. क्षत्रियांच्या शरीरात जन्मजात असलेल्या जीवनकणात तपाचाराने बदल घडून त्याला ब्राह्मणत्व प्राप्त होते. याप्रमाणे विश्वामित्रांना ब्राह्मणत्व प्राप्त झाले होते. शनिग्रहाचे 3 राशीत म्हणजे 7.5 वर्षापर्यंत चलन असते. तेव्हा प्रत्येक मनुष्याच्या शरीरातील जीवनकणांमध्ये बदल घडतो. जुन्या जीवनकणांचा नाश होऊन नूतन जीवनकणांचे सृजन होत असते. याची मनुष्यास कल्पना सुद्धा येत नाही. क्षत्रियाचे लक्षण. क्षत्रियाने क्षात्रधर्माचा त्याग करून शांतती रसप्रधान असलेले कृषी, गोसेवा, वाणिज्य अशा धर्माचे पालन करून स्वकर्म सोडल्यास त्याच्यातील क्षात्रतेज टिकून राहत नाही. त्याच्या मन, बुद्धी व शरीरात अनेक बदल घडून येतात आणि तो वैश्यत्वास पावतो. ब्राह्मणाने क्षात्र धर्माचे अवलंब केले असता परशुरामासारखा होतो. पूर्वी द्रोणाचार्य आणि कृपाचार्य जन्मता ब्राह्मण असले तरी त्यांनी क्षात्र धर्माचे पालन केले नव्हते का? जन्मता शूद्र असून श्रीपाद प्रभूंच्या कृपेने मला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले नाही का? निरंतर प्रयत्नाने शूद्र सुद्धा वैश्य, क्षत्रिय किंवा ब्राह्मण होऊ शकतो. केवळ एका विशिष्ट वर्णात जन्म झाला म्हणजे यमधर्मराजा शिक्षा देतो किंवा देत नाही असे नसून आपल्या चांगल्या वाईट कर्मांच्यावर फळ अवलंबून आहे. जन्मता शूद्र असलेल्या मला पुढचा जन्म ब्राह्मणाचा मिळू शकेल, तसे जन्मता ब्राह्मण असलेल्या पुढचा जन्म शूद्राचा सुद्धा मिळू शकतो. सामाजिक कारणांसाठी वर्णव्यवस्था करण्यात आली. परात्मात्याचे मुख ब्राह्मणत्व, बाहू क्षत्रियत्व, उरू वैश्यत्व व पाद शूद्रत्वाचे सूचक आहेत असे एकदा श्रीपादांनी सांगितले. हे शंकर भट्टा, तू माझ्या घरी आतिथ्याचा स्वीकार करत आहेस. माझ्या घरचे भोजन हे ब्राह्मणाच्या घरचेच भोजन होय. कर्म रहस्य. निरंतर श्रीपादांचे नामस्मरण व ध्यान केल्याने येथील परिसरातील वातावरण शुभप्रद आणि पवित्र अशा स्पंदनाने भरलेले आहे. जन्मता नरसावधानी ब्राह्मण असले तरी त्यांच्या घरात भौतिक, मानसिक व आध्यात्मिक स्पंदने विषपुरीत होती. या कारणाने श्रीपाद प्रभूंनी त्या ब्राह्मण घरात आतिथ्याचा स्वीकार केला नाही. यातील हे रहस्य आहे. जीव परिणाम क्रमाने किंवा विपरिणाम क्रमाने
कर्मसूत्राच्या अनुसार जन्म घेण्यास वर्ण आवश्यक आहे. यासाठी वर्णाश्रमाची योजना झाली. जॉन हा जर्मनी देशाचा रहिवासी असून त्याला ब्रह्मज्ञानाची अत्यंत जिज्ञासा लागली होती. परिणामी क्रमाच्या शेवटच्या अवस्थेत त्याला कुरवपुरी श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले व तो परकीय असूनही अमोघ अशा अनुग्रहाची प्राप्ती झाली. नरसावधानी पिटिकापुरममध्ये असून सुद्धा श्रीपाद श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत हे जाणण्यास त्यांना कित्येक वर्ष लागली. हे जाणल्यानंतर सुद्धा कठोर साधनेनंतरच त्यांना श्री दत्तांच्या अनुग्रहास प्राप्त होणे शक्य झाले. यावर शंकर भट्टांनी असे विचारले, स्वामी, आपले म्हणणे असे आहे की प्रत्येक जीवनकणामध्ये बदल घडत असतो, तर प्रत्येक जातीस एक आत्मा आहे काय? पार्वती देवी ही हिमपर्वताची कन्या असे म्हणतात. असे म्हणण्याचे काय कारण? यावर तिरुमलदास म्हणाले, प्रत्येक जातीस एक आत्मा असतो. तो मनोविषय आहे. तो भाग वा हिस्सा श्री दत्तप्रभूंच्या दिव्य आत्म्यातून प्रक्षेपित झालेला असतो. ती महाशक्ती असून तिचा प्रत्यक्ष संबंध परमात्म्याशी असतो. जात या शब्दाचा अर्थ त्यात जन्मलेल्या व्यक्तीचा समूह असा तू चुकीचा ग्रह करून घेतला आहेस. त्या सामूहिक व्यक्तिमत्वामध्ये संबंधित सर्व व्यक्तींचे वित्त सामर्थ्य, कार्यक्षमता, गुण अंतरीण होऊन असतात. ज्याप्रमाणे जिवंत व्यक्तीमध्ये जीवनकणाचे अस्तित्व असते, तसेच प्रत्येक गावास, प्रत्येक शहरास, प्रत्येक राष्ट्रास स्वतःचा आत्मा असतो. आपण राहतो त्या भूमीस सुद्धा आत्मा आहे. भूमीची जी अधिष्ठा देवता आहे ती आपण भूमाता असे म्हणतो. तिचा आत्मा म्हणजे परमात्म्यातून उत्पन्न झालेली मनोसंबंधित शक्ती असते. तसेच हिमपर्वताच्या ठायी अधिष्ठित असलेल्या देवता शक्तीस हिमवंत असे संबोधित केले जाते. त्या हिमवंताची पुत्री हेमवती होय. सर्व साक्षी सूर्य भगवानांचे पुत्र यमधर्म असे मानल्यास जीवराशीच्या शुभाशुभ कर्मानुसार न्याय करून पाप्यांना शिक्षा करणारी देवता शक्ती आहे असा अर्थ होतो. जगातील सारे प्राणी मात्र आपल्या कार्यासाठी सूर्यापासून ऊर्जा करतात. आकाशात विराजमान असलेले सूर्यबिंब वेगळे व त्याच्यात अधिष्ठित असलेले देवता स्वरूप देवात्मा वेगळे. श्रीपाद श्री वल्लभ वयाच्या 30व्या वर्षी गुप्त होतील. ते सर्वव्यापी आहेत ना? पुन्हा विलीन होणे म्हणजे काय असा प्रश्न तू करू शकतोस. ते सर्वव्यापी असले तरी त्यांच्या शक्तीच्या प्रभावापासून थोड्या अंतरावर कोट्यावधी ब्रह्मांडे आहेत. त्या ब्रह्मांडातील उत्क्रांतीच्या प्रक्रियांना गती देण्याच्या उद्देशाने त्यांच्या शक्ती प्रभावाने त्या ब्रह्मांडास आपल्या जवळ आकर्षित करतात. संपूर्ण सृष्टीत परिणाम दशेत एखादी विपत्कारी स्थिती उत्पन्न झाली असता श्री दत्तात्रेय अशा पद्धतीने अवतार घेतात. चुंबक लोहाचे आकर्षण करते, परंतु लोहात अशुद्धी असल्यास चुंबकाचे आकर्षण करण्याची शक्ती अत्यंत बलहीन होते. मलिनत्वास नाहीसे करून सृष्टीतील प्रत्येक अणूचे आकर्षण करून विश्व परिणामास नूतन दिशा देण्याचा संकल्प जेव्हा होतो त्यावेळेस मात्र असे अवतार होते. पंचकन्यांचे विवरण शंकर भट्टाने तिरुमलदासस म्हणाले, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्यां पठेन नित्यम महापातक नाशनम असे म्हणतात. हा विषय मला सुलभ रीतीने समजत नाही, म्हणून ह्याचे विवरण करावे ही प्रार्थना. तिरुमलदास यावर म्हणाले, अहिल्यावर इंद्र मोहित झाला होता व तिला प्राप्त करण्यासाठी त्याने मायेचा उपयोग केला. कुक्कुट रूप धारण करून त्याने बांग दिली. पहाट झाली असे समजून गौतम ऋषी अनुष्ठानास बाहेर गेले. पतिव्रता असल्याकारणाने इंद्र अहिल्येस स्पर्श करू शकत नव्हता. इंद्र देवता देवशक्ती संपन्न असल्याकारणाने त्याने मायेची अहिल्या उत्पन्न करून त्या मायेच्या अहिल्येशी समागम केला. माया अहिल्या इंद्राच्या तीव्र अशा इच्छांमुळे उत्पन्न झाली होती. माया व अहिल्या व इंद्र समागमी असता गौतमाने पाहिले व क्रोधित होऊन त्या दोघांस शाप दिला. अहिल्या म्हणाली, हे मूढ मुनिवर, आपण हे काय केले? अध्यात्मात अहिल्या गौतमापेक्षा उच्च स्तरावर होती.
अहिल्याच्या शापामुळे गौतम ऋषी 12 वर्षांपर्यंत भ्रमिष्ट होऊन तदनंतर शिवार्चना करून स्वस्थ झाले. अहिल्याची मनशक्ती जड झाल्याने तिचे शरीर पण जडत्व पाहून त्यांची शिळा झाली. श्रीरामाच्या चरणधुळीने अहिल्याचे शाप विमोचन झाले. म्हणून अहिल्या परमपवित्र आहे असे जाण. शापग्रस्त झालेला इंद्र पंचपांडव म्हणून जन्मास आला. 5 रूपे 5 मने अशी असली तरी त्यास आधारभूत असलेला आत्मा एकच. हा एक विचित्र असा विषय आहे. साची देवीचा आविर्भाव यज्ञकुंडात द्रौपदीच्या रूपाने झाला. तिचा जन्म सर्वसाधारण जन्म नाही. खऱ्या सीतेस अग्निदेवाने आपल्या गर्भात लपविले व मायेच्या सीतेस रावणाने लंकेस नेले. अग्निप्रवेश केल्यावर मायेची सीता गुप्त झाली व खरी सीता बाहेर आली. म्हणून सीता महापतिव्रता आहे असे जाण. 12 राशींमध्ये 27 नक्षत्रे आहेत. या 27 नक्षत्रांची जी अधिष्ठाती देवी आहे तिचा जन्म तारादेवी म्हणून झाला. ती भर यौवनात असताना गुरुग्रहाचे अधिष्ठान देवता असलेले बृहस्पती मोहित झाले व तिच्याशी विवाह केला. वृद्ध पती यौवन पत्नीस तृप्त करू शकत नाही. हा विषय धर्मविरुद्ध आहे. म्हणून विवाह समयी केलेले शपथेचे उल्लंघन झाल्यास क्षती नाही. तारादेवीच्या मनात बृहस्पतीला पाहून त्यांच्याविषयी कधीच पती असल्याचे भाव उत्पन्न झाले नाहीत. तारादेवीच्या मनात पतीचे भाव उत्पन्न करण्याची जबाबदारी बृहस्पतींची होती. तसे न करता सकल धर्मांचे ज्ञाते असलेल्या बृहस्पतीने धर्माविरुद्ध आचरण केले. तारादेवीच्या शरीरातील जीवाणूंचे तिच्या मनोवृत्तीप्रमाणे बदल घडले. तिच्या मनात चंद्राचे रूप स्थिर झाले व तिचे हृदय चंद्राधीन झाले होते. ह्याप्रमाणे बदल घडलेली तारादेवी व पूर्वी बृहस्पतीशी विवाह केलेली तारादेवी भिन्न होत. म्हणून तारा चंद्र यांचे मिलन हे धर्माविरुद्ध नाही. सृष्टी नियमाप्रमाणे 27 नक्षत्रातून भ्रमण करणे हा चंद्राचा गुणधर्म आहे, गुरुचा ग्रहाचा नाही. जर गुरुग्रहाने असे केल्यास धर्माविरुद्ध होईल. कोणतेही धर्माविरुद्ध कार्य नष्ट होते. म्हणून 27 नक्षत्रांची अधिष्ठान देवता तारादेवी, चंद्रमंडलाचे अधिष्ठान देवता असलेल्या चंद्रास पावणे हाच धर्म होय. बाबा रे, या धर्म सूक्ष्मास अनुसरून तारादेवी महापतिव्रता होय. भीष्माचार्य शरशय्येवर असताना युधिष्ठिरास हितोपदेश केला. भीष्म म्हणाले, कुकर्म घडत असता शक्य असल्यास ते थांबवले पाहिजे, अन्यथा अधर्म घडत असलेल्या त्या स्थळाचा त्याग केला पाहिजे. हे ऐकून द्रौपदी मोठ्याने हसली. नंतर भीष्म म्हणाले, ज्यावेळी द्रौपदीचा मानभंग झाला त्यावेळी मी गप्प राहिलो, कारण त्यावेळी मी दुर्योधनाच्या आश्रयात होतो. त्याने दिलेल्या अन्नसेवनाने माझे रक्त कलुषित झाले होते. आता ते कलुषित रक्त माझ्यातून नसून बुद्धी किलबिषरहित झाली असून ज्ञानोदय झाला आहे. जीवन परिमाण शक्येत अनेक जन्म घेत असतो. थोड्या जन्मात स्त्री तर थोड्या जन्मात पुरुष म्हणून जन्म घेतो. मानव जन्माव्यतिरिक्त पशु क्षादीच्या सुद्धा जन्म घेतो. जन्मांतरी मंदोदरीचा पुरुष जन्म होता. त्या जन्मामध्ये तिला एक चंचल स्वभावाची, एक दुष्ट स्वभावाची, एक मृदू स्वभावाची अशा 3 पत्नी होत्या. जन्मी चंचल स्वभावाची पत्नी वानर होऊन वाली झाला, दुष्ट स्वभावाची पत्नी राक्षस होऊन रावण झाला व मृदू स्वभावाच्या पत्नीचा बिभीषण म्हणून जन्म झाला. कल्पांतरी हे तिघे मंदोदरीचे पुरुष जन्म असता तिचे पती होते. तर ती या जन्मी वाली ह्याची पत्नी झाली व त्यापासूनच अंगदचा जन्म झाला. तदनंतर रावणाची भार्या झाली. रावणाच्या मृत्यूनंतर मृदू स्वभाव असलेल्या विभीषणाची पट्टराणी झाली. वालीची पत्नी असताना, रावणाची पत्नी असताना व बिभीषणाची पत्नी असताना तिच्यातले जीवाणू भिन्न होते. म्हणून मंदोदरी सुद्धा महापतिव्रता होय. तेव्हा मी म्हणालो, स्वामी, स्त्रीस एकच पत्नी किंवा पुरुष एक पत्नीव्रत असला पाहिजे असे म्हणतात, तर बहुभार्या किंवा बहुभर्तृत्व निंदनीय आहे ना? कालचक्र परिणाम.
नंतर तिलोत्तमदास म्हणाले, तुमचे म्हणणे खरे आहे. एखाद्या पुरुषाने विनाकारण पत्नीस त्रास दिला तर सप्त जन्मापर्यंत बालविदूर होतो असे सांगितले आहे. एखादा पुरुष 4-5 स्त्रियांशी विवाह केल्याने पुढील जन्मी हा पुरुष स्त्री जन्म घेतो व त्या 4-5 स्त्रिया त्यांची कामवासना व उर्मी नष्ट न झाल्यास पुरुष जन्म घेऊन त्या स्त्रीचा उपभोग घेतात. एका जन्मी असे झाल्यास व्यभिचार दोष घडतो. जर विविध जन्म घेऊन त्या पुरुषांनी अनेक जन्मी तिच्याशी विवाह केल्याने पाप घडत नाही. हा कालचक्राचा प्रभाव आहे. असल्या कित्येक आश्चर्यजनक घटना या महाचक्रात घडत असतात. स्त्री जन्म घेतल्यास त्या जन्म संबंधित धर्माचे आचरण केले पाहिजे. पुरुष जन्म घेतल्यास त्या जन्म संबंधित धर्माचे आचरण केले पाहिजे. पती पत्नीस विलग करणारी व्यक्ती पुढील जन्मी स्त्री अथवा पुरुष न होता नपुंसक म्हणून जन्म घेते. संसार सुखास वंचित होऊन अत्यंत दुःखी होते. मानसिक क्लेश सहन करते. मांसाहार निषिद्ध आहे. समजा एखादी व्यक्ती एका शेळीचा वध करून इतर 10 जणांबरोबर मांसाहार करते. त्या शेळीस प्राणोत्क्रमणासमयी अत्यंत पीडा होते. तिची पीडित स्पंदने वायुमंडलात वावरत असतात. बाबारे, वायुमंडलात पीडामय व आनंदमय स्पंदने असतात. सत्कर्मामुळे आनंदमय स्पंदने व दुष्कर्मामुळे पीडामय स्पंदने उत्पन्न होतात. मृत शेळी मळून खाल्लेल्या त्या 10 मानवांचा सूड घ्यावा अशा इच्छेने प्राणत्याग झालेल्या कारणाने मानव जन्म घेते व मांस भक्षण केलेल्या मानवांचा शेळीचा जन्म होतो. अशा प्रकारे कर्माचे परिणाम पाठोपाठ येतात. प्रत्येक कृतीस तदानुषंगिक प्रतिकृती असतेच. म्हणून मानवांनी क्षमागुणाचे अवलंबन केले पाहिजे. सात्विक व्यक्ती शेळीस पाहिल्यावरही तिचे मांस भक्षण करू इच्छित नाही. जर ती शेळी पूर्वजन्मी मारलेल्या मनुष्यास क्षमा करील तर त्या शेळीस प्राणदान केल्याचे पुण्य लाभून तिचे कर्मचक्र थांबते. पीठिकापुरीच्या रहिवाशांचे सामूहिक पुण्य व सामूहिक पाप एकाच वेळेस फलित झाल्याने ते श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मास कारणीभूत झाले. पुण्यवान लोकांनी श्रीपादांस श्री दत्तप्रभू असल्याचे जाणले व अधिक पुण्यफल प्राप्त करते झाले. तर पापीजन श्रीपाद श्री दत्त असल्याचे नाकारून अधिक पापाचे भागीदार झाले. श्री दत्तांची आराधना करीत असून श्रीपादांची निंदा करणाऱ्यास रौरवादी नरकाची प्राप्ती होते. विषय न समजल्यास मौन धारण करणे उचित, पण त्या दिव्य भव्य अशा मंगल स्वरूपावर निंदापवाद लादणे योग्य नव्हे. त्यांच्या मुखास मंगलारती करीत पायांवर खिळे ठोकणारे असे लोक सुखव्याधींनी ग्रस्त होतील. एवढेच नव्हे, श्री दत्तात्रेयांनी आपल्या लीलांमध्ये एका विचित्र अशा योगशक्तीचा समावेश केला. पुण्यवान जनांचे केवळ नामस्मरणाने अप्रयत्नाने सर्व मनोरथ पूर्ण होते, तर श्रीपादांची निंदा केल्याने पापी जनांवर नाना प्रकारचे विघ्न व अनिष्ट कोसळते. श्रीपादांचे अग्निस्वरूप आहे. त्यांनी धारण केलेले अग्निवस्त्र होय. ते पवित्र योगाग्नी स्वरूप असून त्यांच्या पादुकांचा महिमा वर्णन करण्यास युगेही कमी पडतील. वेद उपनिषद सुद्धा त्यांच्या पादुकांचे वर्णन करण्यास असमर्थ आहेत. किती युगे झाली, किती कल्प लोटले, केवढ्या वेळा सृष्टी स्थिती लय क्रम पूर्ण झाले, पण श्री दत्त ते श्री दत्तच. ते अद्वितीय असून साक्षात श्रीपाद श्री वल्लभ आहेत. सृष्टीतील प्रत्येक अणू या परम सत्याचे साक्षीदार आहेत. स्वयंभू दत्तांची पुनःप्रतिष्ठा. श्री पीठिकापुरास एका विचित्र अनदूताचे आगमन झाले. ते उत्तम अवस्थेत असलेले सिद्ध पुरुष होते. कोणास आशीर्वाद द्यायचे असले तर शिवीगाळी करीत, कुणाची स्तुती केली तर त्या व्यक्तीचे पुण्य क्षीण होते. असे आगळे वेगळे तपस्वी होते. पीठिकापूरवासियांनी त्या सिद्धास स्वयंभू दत्त कोठे आहेत असे विचारले. तेव्हा ते सिद्ध पुरुष म्हणाले की श्री दत्त सकल पुण्यक्षेत्रात स्नान करून सध्या एला नदीत आहेत. भक्तांनी खूप शोधण्याचा प्रयत्न केल्यावर एला नदीत स्वयंभू श्री दत्तांची मूर्ती सापडली. एका शुभ मुहूर्तावर त्या मूर्तीची पुनःप्रतिष्ठा सर्व मंगलप्रद अशा सुमती महाराणी व ब्रह्मतेज असलेले श्रीपाद
अप्पलराज शर्मा यांनी केले. त्या महोत्सवाचे अर्धार्यो श्री बाप्पनार्या होते. विद्यारण्याचे प्राकट्य. मंदिरात मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठा झालेल्या दिवशी श्री बाप्पनार्यांनी त्या सिद्ध पुरुषास आपल्या घरी भिक्षेस येण्याची विनंती केली. आजोबांच्या घरी त्या सिद्धास श्रीपादांचे दर्शन झाले. केवळ 2 वर्षांच्या त्या दिव्य बालकास जमिनीवर हलकेच चालताना पाहिल्यावर त्या सिद्धांच्या मनात पुत्रवात्सल्य उत्पन्न झाले. श्रीपाद त्यांचे मामा श्री व्यंकावदानी यांच्या खांद्यावर बसून त्यांच्या शिकेशी चेष्टा करीत सिद्धांकडे दृष्टी करून हसले. ते हास्य ऐकून सिद्धास समाधी लागली. समाधीतून व्युत्थान झाल्यावर श्रीपाद म्हणाले, माधवा, तुझ्या इच्छेप्रमाणे हिंदू साम्राज्याची स्थापना माझे वय 16 वर्षांचे झाले असता बुक्करराय करील. तू हरिहर बुक्करराय यांचे रक्षण कर. विद्यारण्य महर्षी या नावाने तुझी ख्याती होईल. तुझ्या सहोदर सायणाचार्यांच्या वंशात येणाऱ्या शताब्दीत गोविंद दीक्षितांचा जन्म होणार आहे. तो गोविंद दीक्षित दुसरा कोणी नसून तूच असशील. राजश्री होऊन तंजावूर संस्थानात महामंत्रीचा पदभार सांभाळून कृतकृत्य होशील. असे ऐकल्यावर आनंदाने सिद्धांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याने श्रीपादांना आलिंगन दिले. इतक्यात श्रीपादांनी लीलेने त्या सिद्धांच्या चरणांचे वंदन केले. सिद्धाने आश्चर्य व्यक्त करताच श्रीपाद म्हणाले, तू विद्यारण्य या नावाने शृंगेरी पीठाधिपती होशील. तुझ्या शिष्य परंपरेत 3रा शिष्य कृष्ण सरस्वती म्हणून तूच असशील. तुझ्या मनात माझ्याविषयी पुत्रभाव उत्पन्न झाल्या कारणाने माझ्या पुढील नृसिंह सरस्वती या नावाने होणाऱ्या अवतारात काशी क्षेत्री कृष्ण सरस्वती होऊन तू मला संन्यास दीक्षा देशील. तू संन्यास धर्माचा उद्धार करशील. यास काशी विश्वेश्वर व माता अन्नपूर्णा यांची साक्ष असेल. वशिष्ठ शक्ती पराशर त्रयस्य पराशर गोत्रोदय व वाजपेयीवाजी माधवाचार्य हे विद्यारण्य महर्षी या नावाने ख्यात होतील. बाबा रे, उद्या तुला आणखी एक गोष्ट सांगेन असे म्हणून तिरुमलदासांनी त्या दिवशीचे निरूपण तेथेच थांबविले. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.